प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी आपणास कपड्यांना ठिगळ लावणे, शिवणे हे काम करणारा शंकर बाबा याची कथा मी आपणापुढे सादर करीत आहे। 3-4 हजार लोकांची वस्ती होती, खेडगाव होतं आणि काही कपडे फाटले गिटले। आता त्यावेळी कपडे म्हणजे कसे असे दुर्मिळच होते, 1-2 ड्रेस मोठ्या मुश्किलीनं लोकांना घालायला मिळायचा। तर ते वाटत नवे कपडे कुठे मिळतील, तर फाटलं तर मग त्यांना शिवून घ्यायचं। एवढं काही भोग पडलं किंवा अस्ताव्यस्त त्रिकोणी फाटलं तर त्याला ठिगळ लावायचं। तर ते काम शंकर मन लावून करायचा होता, त्याच्या अंगी ते कलाच होती, सुंदर शिवून द्यायचा। आणि ठिगळही असं लावायचं की कोणाला कळायचं नाही की हे का ठिगळ आहे का फाटलेलं होतं आत, नाही कळायचं। तर मग असं तो दिवसेंदिवस असं सगळे गावातील लोक तो प्रसिद्धीच झाला की याला खूप छान शिवता येतो, ठिगळ पण छान करतो, आणि म्हणून सगळ्या गावातील लोकांचा तो प्रिय झाला। आणि एवढंच काय की आजूबाजूला खेडे होते, तो त्या खेड्यातील लोक सुद्धा त्याच्याकडे यायचं, चला शंकर चांगलं कपड्यांना ठिगळ लावतो आणि तो चांगले शिवून देतो की वाटतच नाही की आपलं हे फाटलेलं होतं म्हणून। अशा प्रकारे त्याची प्रसिद्धी होती। आणि मग त्याला लोक काय म्हणायचे, ठिगळ लावणारा शंकर, ठिगळ लावणारा शंकर, अशी त्याची ओळखच होऊन गेली। आणि इकडे त्याला त्याची पत्नी सगुणा, त्याची पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी, ती सुद्धा असे लोकांची धुणी भांडी करायची आणि आपल्या मुलांचं नाव शाळेत टाकून त्यांना शिकवायचे ते की आपल्याला असा त्रास होतो आहे काम करायचा पत्नीला आपल्याला, तरी आपली गुजराण होत नाही 2 पैशामध्ये, तर आपल्या मुलांना आपण शिकवायचं, अशी त्याची भावना होती। रात्रंदिवस झटायचा गिऱ्हाईकाले, शंकर बाबा, बाबा म्हणायचे त्याला, शंकर बाबा हे आमच्याला आताच्या आता शिवून पाहिजे। नाही गड्या, आताच्या हाताने शिवून येणार बघ, हे किती कपडे पडले माझ्याकडे, थोडा वेळ थांब ना, थोड्या वेळाने ये ना, अर्ध्या तासानं। असं मग ठीक आहे। आता एकदा तर एक मुलगा आला, म्हणे शंकर बाबा बघा हे माझं लोकरीचं हे फाटलं आहे म्हणे, त्याला ठिगळ लावायचा। शंकर बाबा म्हणे, तो म्हणे आता ते आता करून द्या। तर तो कसा म्हणे, हे बघ तुझं लोकरीच आहे आणि हे काही शिवता येणार नाही, शिवायचं असतं तर तेव्हा मी शिवून दिलं असतं, पण हे ठिगळ लावणं म्हणजे याला खूप वेळ लागेल। काय म्हणे नुसतं शिवायचं तर नाही म्हणे, तसं नाही, ही लोकरीच आहे आणि त्याचे धागे काढून मला ते शिवावं लागेल। आणि मग तेव्हा त्या मुलाची खात्री पटली आणि तो घरी निघून गेला। असे पुष्कळ गिऱ्हाईक यायचे, ज्याचे कपडे झाले वा शंकर तू छान शिवलं, असे शेजारी पाजारी लोक म्हणायचे, वाटत नाही की ठिगळ लावलं। आणि एकदा 10 वाजेपर्यंत दुकान उघडं ठेवून सुद्धा 11 वाजता घरी गेला आणि जेवण खाऊन केलं, थोडं लोळला, दिवसभर माणूस बसून बसून थकून जात, लोळला झोपला। 11 वाजता एक गिऱ्हाईक दरवाजा ठोकवला आणि म्हणाला, शंकर, ओ शंकर। आता तो दचकून उठला की कोण आलं बाबा एवढ्या रात्री? कोण आहे भाऊ? मी शेजारचाच आहे तुमच्या, मला ना म्हणे 5 वाजता लवकर निघायचंय आणि पायी जायचंय, माझा सदरा फाटलेला होता म्हणे भाऊ, तर तो देऊन दे। मग ठीक आहे म्हणे, तो एवढ्या रात्री सुद्धा उठून त्या माणसाला दिला, कारण त्यावेळी कपडे असे दुर्मिळ होते की नवे कपडे घ्यायला न, ते म्हणजे दुर्मिळ 1-2 ड्रेस मोठ्या मुश्किलनं भेटायचा। तर अशा प्रकारे शंकर 11 वाजता उठून त्याला तो सदरा, जा म्हणे बाबा आता, हो म्हणे बाबा, असं तो असे पुष्कळ गिऱ्हाईक त्याने आपलेसे करून घेतले होते।
खेडेगावचे गिराईक यायचे त्यांच्याची, या भाऊ बसा भाऊ, माठ पण ठेवून दिला होता, तहान लागली तर पाणी पण प्या आणि बसा. काही काही त्याच्या वयाचे लोक येऊन बसायचे, गप्पा गोष्टी करायचे. तर अशा प्रकारे त्याची प्रसिद्धी होत चालली. ठिगड लावायची आणि खेड्याचे लोक यायचे, ते पण जेवढं पैसे आपल्या ठिगडाचे होतील तेवढेच घ्यायचा. इकडे शिलाईचे असले, जेवढे शिलाई लागतात तेवढेच घ्यायचा. इकडे बायको धुणं भांडी करून पोरांना जेवण खावण अशामध्ये ती गुंग राहायची. इकडे दुकानाकडे शंकर बाबा काय करतो ते तिकडे पाहायचे नाही. इकडे शंकर बाबा आपली पत्नी कुठे धुण्या भांडीले जात्या का पोरांना काय खाऊ घालते. अशा प्रकारे अं दोघात एकमेकाचं काही म्हणजे एकत्र दिवसा जमायचंच नाही. तर अशा प्रकारे मग एखाद्या वेळी म्हणायचा की 12 वाजले आता, इथे दुकानात बसतो मी आणि खातो, तुम्ही जेवून घ्या सावकाश घरामध्ये. मग त्याची बायको ताट वाढून द्यायची, तिथंच बसायचा, खायचा. खाणं झालं की लगेच ते शिवायचं काम करायचा, की 2 पैसे आले तर आपल्या मुलाच्या शिक्षणाला कामा येईल, आपल्या आपल्या पत्नीचं पातळ फाटलंय तिला घ्यायला कामा येईल. अशा प्रकारे तो विचार करत असे. आता आणि असे सगळे गिराईक त्याने आत्मसात केले होते. परगावचे लोक याचे. तो म्हणायचा जास्त वेळ लागला, तुम्ही असं करा, तुम्ही आज निघून जा आणि उद्या घ्यायला या. अशा प्रकारे त्या परगावच्या लोकांना सुद्धा आपला शंकर वायदा करायचा आणि सांगायचा. ते पण मग कडे निघून जायचं की एकटा माणूस आहे, कोण कोणाचे कपडे शिवणार आहे, कोण कोणाला आताच्या आता ठिगळ लावण्याचं काम लवकर होत नाही. तर अशा प्रकारे दिवसेंदिवस तो खूप कामाने थकला होता. पण एक दिवशी अचानक काय झालं की त्याला ताप आला. तापाच्या भरामध्ये त्याला असं कसं गरगर करायचं झालं आणि मग तो घरात घुसला. बायको म्हणाली का हो, म्हणे आज काय लवकर आले. अगं मला असं थोडं गरगरल्यासारखं होत आहे, मी जरा झोपला. आणि मग त्याला असा ताप चढला. आणि त्यावेळी कसे असे डॉक्टर नव्हते, वैद्य होते. ताप होता आणि त्याचा ताप वाढीस लागला आणि तो जेवणच करेना असा झाला. असा 8-10 दिवस त्याची तब्येत खालवली. जे काही वैद्य करून औषध द्यायचे, इकडे बायकोकडे कुठे दवाखान्याची पूर्वी सोय नव्हती, दवाखान्यात कुठे न्यायचं, लहान मुलं होते. तर अशा प्रकारे तिच्यावर जबाबदारी होती. मग तो पडला, जेवढं औषधी घेतलं. पण ते काय झालं, अचानक संध्याकाळी थोडं बायकोला म्हणे माझ्याजवळ बसा, या पोरांनो मला माझ्याजवळ बसा, मला तुमच्या वाचून कसं तरी वाटतंय. मग त्या मुलांजवळ बसला, पाठीवरून हात फिरवला, बायकोशी गप्पा गोष्टी केल्या. बायकोला असं वाटलं माझ्या नवऱ्याला आता बरं वाटतंय. आणि ते गोष्टी करता करता त्याला अचानकच हा 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 आणि ती बायकोने मग हंबरडा फोडला. शेजारी धावत आले, बघा म्हणे हे कसे करताय. आणि अचानक त्याने असा प्राण सोडून दिला. त्याच्या आजाराची कोणाला कल्पना आली नाही, काही झालं नाही. आणि सगळं गाव हडळलं, सगळे त्याचे गिराईक हडळले. शेजारच्या खेड्यावरचे लोक सुद्धा त्याच्या मरणाला पोचले आणि हडहड करू लागले की असा शिवणारा आणि असा अचूक ठिकाण देणारा माणूस शिंपी सापडणार नाही. अशा प्रकारे सर्वांनी त्याची हळहळ व्यक्त केली. बायको एकटी पडली, मुलं एकटे पडले. आणि अशा प्रकारे गरीब तर गरीब, त्याच्यामध्ये अजून दुसरा गाला तो गेल्याचा. तर अशा प्रकारे तिच्या बायकोवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि गावातल्या लोकांनी शेजाऱ्यांनी
बाई तू काही घाबरू नको, आम्ही तुला मदत करू, आम्ही तुला सहकार्य करू, तुझा नवरा गेला तरी जाऊ दे, आम्ही तुला पाठिंबा देऊ. सगळे गावातील लोक येऊन बाया येऊन तिला समजावलं आणि मग तो असा कायमचा तिला सोडून निघून गेला. मुलग बायको एकटा पडला. असा हा ठिगळ लावणारा शंकर अचानक गेल्यामुळे गावाला हळवळ, पडगावच्या गिरायकाला हळवळ आणि बायकोच्या अंगावर दुःखाचा डोंगर कोसळला. मुले रडू लागली, बाबा बाबा करू लागली. तो बाबा तिथे नाहीच तर पोरांना होकार काय देणार. अशा प्रकारे शंकरची मरण प्राप्त झाले आणि तो कायमचा जग सोडून गेला. हा ठिगळ लावणाऱ्या शंकरचा व्हिडिओ अवश्य पहा, लाईक व शेअर करा.